आज भले ही वो कह रहे हैं कि ये पूर्व एमएलए रमेश कदम के मेयर पद के उम्मीदवार के लिए प्रचार करेंगे, लेकिन भास्कर जाधव हमारे नेता हैं और मुझे यकीन है कि वो आखिरी दौर में राजनीतिक गणित बदल देंगे। उन्होंने पूरा भरोसा जताया है कि वो ही मेयर बने रही हैं और उनके कामों की आलोचना हो रही है। चिपलून के उभा के मेयर पद के उम्मीदवार राजू देवलकर का नाम लिए बिना उन पर तंज कसा है। हमारे प्रतिनिधि निसार शेख ने उनसे बात की है। चिपळूण नगरपालिकेचं रणांगण तापलंय आणि आपण बघतो या ठिकाणी दावे प्रतिदावे सुरू आहेत। दुसरी गोष्ट पाहिलं तर या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत, पण या ठिकाणी उभाटाकडून माजी नगरसेवक या ठिकाणी रवीश देवळेकर नगराध्यक्ष पदाला उभे आहेत। स्वागत आहे साहेब। नमस्कार। तुम्ही 2 टर्म नगरसेवक राहिलेला आहात आणि आता तुम्ही नगराध्यक्ष पदाला उभे आहात, काय सांगाल? सर्वप्रथम मी चिपळूण शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की आता जे सार्वत्रिक निवडणूक आहे, या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण काम करणाऱ्या माणूस म्हणून मला भरघोस मताने निवडून द्या, अशा पद्धतीचे मी सर्वप्रथम आव्हान करतो। रवीश, तुम्ही 2 टर्म नगरसेवक होतात आणि आता ही नगरपालिका पाहत आहे। 9 वर्षाचं आपल्याला अंतर गेलेलं आहे मतदारामध्ये, कसं पाहताय या गोष्टीवर? कसं आहे की आतापर्यंत ती जर टर्म सोडली मागची, त्याच्यानंतरचा जो 4 वर्षाचा ह्या निवडणूक झालेला नाही, तो जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये प्रशासन होतं आणि त्याच्यापूर्वी जे जी कोणाची बॉडी होती, ज्याची बॉडी होती, यांनी या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं चिपळूण शहराला विकासाच्या गतीनं न्यायला पाहिजे होतं, त्या विकासाच्या गतीने त्यांनी नेलेलं नाही आणि त्याच्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण थांबल्यामुळे ती 4 वर्ष प्रशासनाच्या अखत्यारीत असल्या कारणानं त्यावेळेला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात विकासाच्या गतीकडे ते घेऊन गेले नाहीत, म्हणजे नेमकं कोण कमी पडलं? आता बघा ना, चिपळूण शहरामध्ये आज अशी परिस्थिती आहे की आपण वारंवार ते सगळे मच्छी मार्केट, भाजी मार्केट कायम जुने फार फार म्हणजे ते काल चालत राहिलेले विषय आहेत, पण त्याच्यामध्ये 1 इंच सुद्धा फरक पडला नाही। लक्षात आलं का? आणि दुसरी गोष्ट, आज तुम्ही मला सांगा की चिपळूण शहराचे रस्त्याच्या बाबतीत जर आपण बघितले तर खूप दूर अवस्था आहे। म्हणजे तिथे पाऊस झाल्यानंतर जे खड्डे होतात ते भरायला सुद्धा अर्धा उन्हाळा निघून जातो, ही परिस्थिती आहे। माझ्या डोक्यामध्ये एक चांगला कन्सेप्ट आहे की आपण एक काम करायचं की आता हे चिपळूण शहरातले रोड, जे मुख्य रस्ते आहेत ते, आणि त्याचं कॉन्क्रिटीकरण, आलं का लक्षात? ते करू आपण। तुमचा तो मॉडेल असेल, तुम्ही ते विचार करताय, पण आपण भुयारी गटार योजनेचा विषय केला गेला, त्याला खूप मोठा विरोध झाला होता भुयारी गटार योजनेचा, किंवा आता गावडीची पाणी योजना, त्याच्यावरती श्रेयाची लढाई सुरू आहे। आपण तोही प्रश्न विचारणार, भुयारी गटार योजनेकडे कसं पाहता या ठिकाणी? तो विरोध तुम्हाला माहिती आहे, तुम्ही स्वतः त्यामध्ये होतात। नाही, भुयारी गटार योजनेचा ज्या वेळेला याची डीपीआर बनला गेला ना, त्यावेळेला ऍक्च्युली सगळी फक्त ह्या सगळ्या गोष्टींच्या कागदावरती सगळ्या प्रोसिजर राहिलेल्या आहेत। ज्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा कडून जर पुढं त्या पद्धतीनं समजा काही फंड्स अवेलेबल करणं आहे किंवा त्यासाठी आवश्यक असणारी जी काही यंत्रणा तिथं लावायला पाहिजे ती चांगल्या पद्धतीने न लागल्यामुळे ते विषय तसेच प्रलंबित राहिलेले आहेत।